भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुती आहे। राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने महायुती ऑपरेट होत आहे, पण भाजपा शिवसेनेचे एकमत झालं आहे। पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक अनेक ठिकाणी भाजपा शिवसेनेची बोलणी सुरू झाली आहे। आता भाजपा शिवसेनेची बोलणी झाल्यानंतर मग इतर 13 मित्र पक्ष आहे त्याचीही चर्चा आम्ही करणार आहोत। नाही, आमच्याकडे युवा स्वाभिमान हा मागच्या 15 वर्षापासून आमच्या महायुतीचा भाग आहे। रवी राणा हे युवा स्वाभिमान पक्षाचे जे अध्यक्ष आहे, त्यांनी अनेक निवडणुकीमध्ये भाजपाला पाठिंबा दिला। मागच्या 15 वर्षापासून रवी राणा भाजपचे मित्र पक्षामध्ये आहे। त्यामुळे महायुतीचा प्रस्ताव आमच्यासमोर जो आहे तो आज शिवसेनेचा आहे, युवा स्वाभिमानचा आहे। राष्ट्रवादीकडून अजून प्रस्ताव आला नाही आहे, पण निश्चितपणे आम्ही महायुतीमध्ये जाणार आहोत। अमरावतीमध्ये महायुतीच त्या ठिकाणी लढणार आहे। नागपूर असो की मुंबई असो, भाजपा जरी मजबूत राहिली तरी शिवसेना हा त्या ठिकाणी पहिल्यापासून मागच्या 30 वर्षापासून नैसर्गिक मित्र पद्धतीने आमच्यासोबत काम करतायत। त्यामुळे जिथे शिवसेना मजबूत आहे तिथे भाजपाला, जिथे भाजपा मजबूत आहे तिथे शिवसेनेला। जर युती करण्याचा निर्णय झाला आहे राज्य स्तरावर आणि हा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेण्यात आला आहे, त्यामुळे मला वाटतं आता किंतु परंतु ठेवण्याची गरज नाही। मला असं वाटतं की त्यांचा पक्ष त्यांनी कसा चालवायचा, त्यांनी निवडणूक कशी जिंकायची, निवडणुकीमध्ये यश पराजय जे काय होईल ते होईल, पण निवडणूक तर निवडणुकीच्याच तत्वावर जिंका लागतं किंवा निवडणूक लढावी लागतं। त्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षाचा पूर्ण अधिकार आहे, त्यांचा कशी लढावी त्यांनी त्यांचा पूर्ण निर्णय घ्यायचा आहे। त्यामुळे त्यांनी काय केलं यावर मी बोलण्यापेक्षा आमची तयारी काय आहे, तर आमची तयारी ही आहे की 51% मतं घेऊन 2/3 बहुमताने जिंकायचं आहे। आम्ही महायुती चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात येऊ आणि महायुतीत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लोकांची पसंती आहे।